10वीच्या व्याकरणामध्ये सुरुवातीला प्रश्न सोडवताना वाक्यांच्या प्रकारापासून आपण सोडवत असतो. त्या वाक्याच्या प्रकारामध्ये 4 प्रकार असतात. एक म्हणजे विधानार्थी, आज्ञार्थी आणि प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. तर जर प्रश्नचिन्ह असेल, उद्गारचिन्ह असेल तर तो उद्गारचिन्ह असेल तर उद्गार वाक्य, प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नवाक्य आहे. हे ओळखून आपण उत्तर लिहू शकतो. विधानार्थी आणि आज्ञार्थीमध्ये जर आज्ञा केली असेल, बसा, करा, उठा, न्या, आणा अशी आज्ञा केली असेल तर ते आज्ञार्थी वाक्य म्हणून सरळ लिहून टाकायचं. आणि ह्या तिन्ही पठडीत जे बसत नसेल ते विधानार्थी वाक्य आहे असं आपण लिहायचं. म्हणजे सरळ ती सोपी पद्धत आहे ओळखण्याची. नंतर आहे वाक्य रूपांतर. म्हणजे कंसामध्ये तुम्हाला काही नियम दिलेले असतात, त्यानुसार वाक्याला बदलवायचं आहे. जर होकार असेल तर नकार, नकार असेल तर होकार. जसं तुम्ही जेवण केलं आहे, जेवण नाही केलं आहे अशाप्रमाणे उलट करून टाकायचं. आणि जर आज्ञार्थी वाक्य आहे त्याचं विधानार्थी करा असं म्हटलं असेल तर सरळ आज्ञाचं जसं करा, बसा, उठा असं असेल तर जसं पुस्तक आणा म्हटलं असेल तर पुस्तक आणावे. आणि जर विधानार्थी वाक्य विचारलेलं आहे पुस्तक आणावे तर त्याचा आज्ञार्थी पुस्तक आणा असं करायचं. अशाप्रमाणे जर उद्गारार्थी चिन्ह असेल तर अरे रे, अहा, अबब अशासारखे शब्द देऊन आपण उद्गारार्थी बनवू शकतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये कोण, कसं, कशाला अशाप्रमाणे आपण वाक्य वापरून क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे आणि उद्गारार्थीमध्ये उद्गार चिन्ह देणं आवश्यक आहे. हे 2 नियम बघायचे. नंतर वाक्यात उपयोग करा असतं ते 4 मार्कांसाठी असतं. 3 पैकी 2 लिहायचे असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला अर्थ लिहायचा त्या शब्दांचा आणि नंतर वाक्यात उपयोग करायचा. हा प्रश्न लिहा कारण 4 मार्क जाऊ देऊ नका. नंतर भाषिक घटकांवर आधारित याच्यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये 1-1 मार्कांसाठी असतं. जसं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, एका शब्दासाठी अनेक शब्द किंवा एका शब्दापासून अनेक शब्द बनवा, अनेक अर्थाचे शब्द बनवा अशाप्रमाणे कोणतंही 1-1 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे 2 मार्कांसाठी लेखन नियमानुसार लिहा. त्याच्यामध्ये चुका असतात 2 वाक्यामध्ये. जसं उकार चुकीचा असेल, वेलांटी चुकीचं असेल किंवा शब्द इकडे तिकडे लिहिला असेल त्यानुसार तुम्हाला बरोबर करून लिहायचं आहे. त्यानुसार त्या चुकावर मी अंडरलाईन करा की कोणत्या चुका दुरुस्त केल्या अशाप्रमाणे 2 मार्कांसाठी असतं. नंतर चिन्ह ओळखा. एक तर चिन्ह दिलं असेल, चिन्हाचं नाव लिहिता आलं पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे. आणि जर नाव लिहून दिलं असेल चिन्हाचं तर बरोबर तुम्हाला चिन्ह लिहिता आलं पाहिजे. अशाप्रमाणे पूर्णविराम, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, प्रश्नार्थ, उद्गारार्थी अशाप्रमाणे स्पेलिंग बरोबर लिहायची. नंतर उपयोजित लेखन येतं, पत्रलेखन, निबंध लेखन. त्याच्यामध्ये पत्रलेखनाला कधी कधी ऑर असतं, एकतर सारांश लेखन किंवा गद्य आकलन. सारांश लेखन वगैरे राहतं. तर याच्यानंतर कहाणी लेखन, नंतर बातमी लेखन, जाहिरात लेखन कोणते 3 पैकी 2 सोडवायचे असतात. नंतर प्रसंग लेखन आणि 2 निबंध ह्या 3 पैकी कोणते 1 लिहायचं असतं. 8 मार्कांचं असतं. निबंध लेखन छान परिच्छेद देऊन लिखाण करायचं, शीर्षक द्यायचं. अशाप्रमाणे ग्रामरकडे थोडंसं लक्ष द्या. आणि उद्याच्या मराठीच्या पेपर करता बेस्ट ऑफ लक.